जर प्रेग्नन्सी प्लॅन करायला तुम्ही घेतलात तर एका वर्षामध्ये 85% चान्सेस आहे की कपल नॅचरलीच कन्सीव्ह होतं. 2 वर्षामध्ये रिलेशन ठेवल्यानंतर सिमेन बाहेर येतं, तर त्याने प्रेग्नन्सीचे चान्सेस कमी होतात का? जेव्हा आपण हे टाइम्ड इंटरकोर्स करायला सांगतो किंवा टाइमली रिलेशन ठेवायला सांगतो, तेव्हा कपलमध्ये स्पेसिफिकली मेल्समध्ये एक वेगळंच टेन्शन असतं, परफॉर्मन्स अँझायटी असते. सो ती सुद्धा ओव्हरकम होण्यासाठी आपण सांगतो की इंटरकोर्स करते वेळी पोझिशन कशी असावी? 10 मिनिट्स फास्ट वॉक, देन 10 मिनिट्स स्लो वॉक, अगेन 10 मिनिट ब्रिस्क वॉक असं करू शकता. त्याच्यानंतर कार्डिओ इज ऑल्सो व्हेरी गुड फॉर फर्टिलिटी. आणि जर काहीही जमत नसेल तर बेस्ट इज स्त्रियांनी आपला फर्टाईल पिरियड कसा ओळखावा? सीमेन अनालिसिससाठी साधारणतः दिवसाचा सेक्शुअल ॲब्स्टिनन्स पाहिजे. पण त्यात पण बऱ्याचदा कपल गल्लत करतात की 35 नंतर जर कन्सीव्ह करायचे असेल तर त्यासाठी काय करावं? थायरॉइड हॉर्मोन इज व्हेरी इम्पॉर्टंट व्हेन इट कम्स टू फर्टिलिटी. स्त्रियांनी कोणत्या टेस्ट कराव्या आणि पुरुषांनी कोणत्या टेस्ट कराव्या? एग फ्रीजिंग करण्यासाठी काही वयोमर्यादा आहे का? नमस्कार वापो मंडळी, मी प्रिया पाटील तुमचे आजच्या या स्पेशल एपिसोडमध्ये स्वागत करते. हल्लीच बनवलेल्या PCODच्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला, त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. आणि त्या व्हिडिओमध्ये आम्हाला बरेचसे इनफर्टिलिटी या विषयावरती पॉडकास्ट बनवण्याचे रिक्वेस्ट आले होत्या. त्यामुळे खास तुमच्यासाठी आज आम्ही हा स्पेशल एपिसोड घेऊन आलो आहोत. तर आज आपण फर्टिलिटी, इनफर्टिलिटी आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम या विषयावरती चर्चा करणार आहोत स्त्री रोग तज्ज्ञ IVF स्पेशालिस्ट डॉक्टर प्राजक्ता महाजन यांच्यासोबत, ज्या गेल्या 15 वर्षापासून हजारो जोडप्यांचे आई वडील होण्याचे स्वप्न पूर्ण करत आहेत. त्यामुळे तुम्हाला जर प्रेग्नन्सी प्लॅन करायची असेल, तुम्हाला देखील आई वडील व्हायचे असेल किंवा फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमबद्दल अधिक जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आम्ही घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्हाला जर व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा. चला तर मग आजच्या या इन्फॉर्मेटिव्ह उहापोची सुरुवात करूया. प्राजक्ता, आमच्या उहापो यूट्यूब चॅनेलवरती तुझे खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. तर आज आपण फर्टिलिटी आणि इनफर्टिलिटी या विषयावरती बोलणार आहोत. तर सुरुवात आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जाणून घेण्यापासून करूया असं मला वाटतं, कारण आई होण्यासाठी या बेसिक गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. तर तू आम्हाला सांगशील का की फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम कशी काम करते? अगदी बरोबर बोललीस प्रिया तू. सगळ्यात अगोदर आपल्याला माहित पाहिजे की स्त्रीमध्ये बेसिक बॉडी पार्ट्स काय आहेत, त्याचे फंक्शन काय आहेत, जेणेकरून पुढे चालून आपल्याला त्या सगळ्या गोष्टींसाठी काय आहे ते कळतं. बरोबर. सो बिंबीच्या 4 बोटं खाली स्त्रीमध्ये युट्रस म्हणजे गर्भाशय असतं. सो हे मॉडेल आहे एक रिप्रेझेंटेटिव्ह युट्रसचं. अच्छा. एक युटेरस असतं आणि 2 ओव्हरीज म्हणजे अंडाशय असतात. समोरून बघितलं तर हा समोरचा कट सेक्शन आहे. युट्रस हे एका पिशवीसारखं असतं. त्याची बाहेरची लेअर असते, त्याला आम्ही सिरोजा म्हणतो. आतली लेअर असते, सगळ्यात आतली ती असते एंडोमेट्रियम, ज्याच्यामध्ये बाळ रुजतं आणि वाढतं. आणि मधली लेअर असते ती म्हणजे मायोमेट्रियम, ज्याच्यामध्ये ब्लड व्हेसल्स असतात आणि ते रक्तपुरवठा करतं आतल्या लेअरला. त्यानंतर 2 ओव्हरीज असतात. ओव्हरीमध्ये छोटी छोटी सॅक्स असतात, ज्याला आम्ही फॉलिकल म्हणतो, त्याच्यामध्ये एग ग्रो होतात. आणि या ओव्हरीज आणि युट्रसच्या मध्ये कनेक्टिंग ट्यूब्स असतात, ज्यांना आम्ही फॅलोपियन ट्यूब्स म्हणतो किंवा गर्भनळ्या. फॅलोपियन ट्यूब्सच्या एंडला फिंगर सारखे म्हणजे आपल्या बोटांसारखे प्रोजेक्शन्स असतात, ज्याला आम्ही फिम्ब्रिया म्हणतो. सो बेसिकली जेव्हा बाळ बनतं तेव्हा काय असतं की पिरियड्स आल्यानंतर पहिल्या दिवसापासनं एक एग रिक्रूट होतं आणि ते फॉलिकलमध्ये ग्रो व्हायला सुरुवात होते. अच्छा. हे एग्स साधारणतः 1 to 2 मिलीमीटर पर डे या स्पीडने वाढतं. सो ज्यांचं मंथली सायकल आहे 28 ते 30 दिवसांचं, त्यांचं एग ग्रो सुरू झाली की साधारणतः 14व्या-15व्या दिवशी हे फॉलिकल म्हणजे ज्या पिशवीमध्ये ते वाढतंय ती 20 to 18 मिलीमीटरची होते. त्याच्यानंतर ब्रेनमधून सिग्नल येतं की आता हे फॉलिकल मोठं झालेलं आहे, त्यातला आतलं एग बाहेर यायला हवं. तेव्हा ते एग बाहेर येतं आणि या फिम्ब्रियांमध्ये ते ॲब्सॉर्ब होतं. त्याच्यानंतर या ट्यूबमध्ये केसांसारखे छोटे छोटे प्रोजेक्शन्स असतात, ज्याच्यामुळे ते एग्स येऊन ट्यूबमध्ये थांबतं. आणि या एगची लाईफ असते 24 आवर. जर तेव्हाच आपण रिलेशन ठेवले तर जो स्पर्म रिलीज होतो त्याची लाईफ असते 2 to 5 डेज.
आणि ते येऊन ट्यूबमध्ये या एगला फर्टिलाइज करतात. अच्छा. म्हणजे त्यांचं मिलन होतं हम्म. आणि एम्ब्रिओ बनतो. हम्म. हा एम्ब्रिओ हळूहळू हळू म्हणजे 6व्या दिवशी अंदाजे हम्म. गर्भपिशवीच्या आतमध्ये येतो हम्म. आणि एंडोमेट्रियम मध्ये रुजतो. ओके. त्याला आपण म्हणतो इम्प्लांटेशन. हम्म. आणि मग त्याच्यानंतर पुढच्या 7 दिवसांनी पिरियड मिस होतात आणि आपली हम्म. प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह येते. अच्छा. असं काहीसं हे बाळ बनण्याची नॅचरल प्रोसेस असते. ओके. तर मग कन्सिव्ह होण्यासाठीचं योग्य वय काय आहे? तर कन्सिव्ह होण्यासाठी योग्य वय काय? हम्म. अर्ली 20s इज द बेस्ट एज टू कन्सिव्ह. अच्छा. ओके. पण आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यामुळे हम्म. अगदी 20 to 30 सुद्धा योग्य वय आहे. ओके. बरं. मग समज 35 नंतर जर कन्सिव्ह करायचे असेल तर त्यासाठी काय करावे? 35 नंतर जर आपल्याला कन्सिव्ह करायचं असेल तर सगळ्यात अगोदर आपली हेल्दी लाईफस्टाईल पाहिजे. जर 6 महिन्याच्या आत आपण प्रेग्नन्सी प्लॅन करतोय, 35 नंतर 6 महिन्याच्या आत आपल्याला प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह येत नाहीये, तर मग आपण वर्कअप करून घ्यायला पाहिजे. हो. वर्कअप म्हणजे काय, तर काही स्पेसिफिक टेस्ट आहेत त्या आपण करायला हव्या. ओके. तर मग कोणत्या टेस्ट आहेत त्या आम्हाला सांगशील का? म्हणजे स्त्रियांनी कोणत्या टेस्ट कराव्या आणि पुरुषांनी कोणत्या टेस्ट कराव्या हे आम्हाला सांगशील? हां. तर एनिवे कोणाकोणासाठी टेस्ट आहेत, तर जर आपलं वय 30च्या खाली आहे, आपण 1 वर्ष झाले ट्राय करतोय पण आपली प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह नाही राहते, त्यांनी. आपलं वय 35च्या पुढे आहे पण आपण 6 महिन्यात झाले ट्राय करतोय, आपल्याला प्रेग्नन्सी नाही राहते. जर स्त्रीचं वय 40च्या पुढे आहे आणि 2 ते 3 महिन्यामध्ये प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह नाही आली आहे, तर त्यांनी सुद्धा काय करायला पाहिजे? सगळ्यात बेसिक टेस्ट म्हणजे AMH टेस्ट. म्हणजेच काय? सिरम अँटी म्युलेरियन हॉर्मोन. अच्छा. ही टेस्ट काय सांगते? अंडाशयांमध्ये छोट्या छोट्या अंड्यांचा साठा किती आहे. जेव्हा स्त्री जन्माला येते तेव्हा साधारणतः 4 लाख अंडी असतात. पण जेव्हा स्त्रीचा पहिला पिरियड येतो तेव्हा त्यापैकी फक्त 400 अंडी उरतात आणि दर सायकलला मंथली एक अंड रिलीज होतं. सो दिस बेसिक स्मॉल कोहर्ट ऑफ एग्स किती आहे हे आपल्याला अंदाज देते AMH ची टेस्ट. तर AMH टेस्ट करायला पाहिजे. त्यानंतर थायरॉइड हार्मोन इज व्हेरी इम्पॉर्टंट व्हेन इट कम्स टू फर्टिलिटी. थायरॉइड वर असेल खाली असेल त्याच्यासाठी आपण TSH टेस्ट करतो, ब्लड टेस्ट आहे. नंतर दुसरं येतं ते म्हणजे 3 महिन्याची ॲव्हरेज शुगर म्हणजेच HbA1c आणि फास्टिंग शुगर म्हणजे खाली पेटची शुगर आणि जेवणानंतर 2 तासाची शुगर. ह्या झाल्या शुगर टेस्ट. त्यानंतर चौथं इम्पॉर्टंट हार्मोन आहे ते म्हणजे प्रोलॅक्टिन हार्मोन. ब्रेन मधून सिक्रेट होतं, ब्रेस्टवर ऍक्ट करतं. त्याची व्हॅल्यू जास्त असेल तरीही प्रेग्नन्सी लांबते. सो ह्या 4 बेसिक टेस्ट तरी आपण करायला पाहिजे. त्याखेरीज एक पेल्विक अल्ट्रासाउंड म्हणजे काय, तर ओटीपोटाची सोनोग्राफी जी की ट्रान्सव्हजायनल रूटने केलेली असेल, म्हणजे खालून केलेली असेल तर जास्त आयडियल असते, कारण त्याच्या थ्रू गर्भाशयाचं चांगलं पिक्चर दिसतं. ह्या झाल्या फिमेलसाठी टेस्ट. पुरुषांमध्ये काय टेस्ट करायला पाहिजे, तर पुरुषांमध्ये शुक्राणूंची टेस्ट म्हणजे सीमेन अनालिसिस करायला पाहिजे. सीमेन अनालिसिससाठी साधारणतः 3 दिवसाचा सेक्शुअल ॲब्स्टिनन्स पाहिजे. पण त्यात पण बऱ्याचदा कपल गल्लत करतात की 8 दिवसांचा सेक्शुअल ॲब्स्टिनन्स असला तर त्यांना वाटतं की आपला गॅप तर आहेच 8 दिवसांचा, पण ह्यामध्ये काय होतं की डेड स्पर्मचा साठा जास्त येतो आणि सीमेन पॅरामीटर्स डिरेंज येतात. म्हणून 3 दिवसाचा म्हणजे 3 दिवसाचाच हवा का? एक्झॅक्टली 3 ते 4 दिवसांचा, पण अगदी 8 दिवस 2 आठवडे असं नको. सो ही झाली सीमेन अनालिसिसची टेस्ट पुरुषांसाठी. दुसरं, जर पुरुषांना काही व्यसन असेल, सिगरेट स्मोकिंग, अल्कोहोल कन्झम्पशन असं काही हिस्ट्री असेल तर पुरुषांमध्येही आपण शुगर टेस्ट करतो, ज्याच्यात एक आपली फास्टिंग आणि 2 तासानंतर नाश्त्यानंतरची टेस्ट करतो. बरं. तू आत्ताच आम्हाला सांगितलंस की नॅचरली कन्सिव्ह होण्यासाठी आपली लाईफस्टाईल चांगली असायला हवी. तर ती लाईफस्टाईल कशी हवी, तर त्याबद्दल आम्हाला थोड्या टिप्स देशील? नक्कीच. तर लाईफस्टाईलमध्ये काय येतं, सगळ्यात अगोदर आपलं डे टू डे रुटीन. आणि ते फक्त त्या 2 महिन्याचं 3 महिन्याचं डे टू डे रुटीन नाहीच आहे, तर ओव्हर द पिरियड ऑफ टाइम तुम्ही कसे तुमच्या बॉडीला ट्रीट करता आहात, त्याचा किती ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आहे याच्यावर आपली फर्टिलिटी डिपेंड असते. सो मोस्ट इम्पॉर्टंट इज 6 to 7 hours ऑफ अनइंटरप्टेड स्लीप ॲट द नाईट. सो नाईट स्लीप इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा झोपी जाताय तेव्हा शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला स्क्रीन टाईमला एक्सपोजर नको आहे. जो आपला मोबाईल स्क्रीन झाला किंवा आपला लॅपटॉपची स्क्रीन आहे, टीव्हीची स्क्रीन आहे, ती एक ब्लू वेव्हलेंथ लाईट एमिट करते, जो की डे टाईमचा वेव्हलेंथ आहे. आणि त्यामुळे आपल्या बॉडीला सिग्नल मिळतं की ही बॉडी डे टाईममध्ये झोपलेली आहे. आणि त्यामुळे काय होतं की एक मेलाटोनिन म्हणून इम्पॉर्टंट
हॉर्मोन आहे ते सिक्रेट होत नाही, त्याच्यामुळे फर्टिलिटी कमी होते. इनफॅक्ट तुम्ही बघाल तर फर्टिलिटी ट्रीटमेंटसाठी आम्ही जे औषधं देतो त्याच्यात मेलाटोनिनची गोळी सुद्धा असते. तर जे आपण नॅचरली करू शकतोय ते आपण नॅचरलीच करायचं, जसं की 6 to 7 hours ऑफ स्लीप, नंतर हाफ आवर गॅप बिटवीन स्क्रीन टाईम अँड स्लीप, त्यानंतर एक काहीतरी एक्सरसाइज ॲटलिस्ट 4 days पर वीक कंपल्सरी आहे. मग इट कुड इन्क्लूड वॉक शुड बी लाईक अ ब्रिस्क वॉक, देन गॅप 10 minutes फास्ट वॉक, देन 10 minutes स्लो वॉक, अगेन 10 minute ब्रिस्क वॉक, असं करू शकता. जिम जात असाल तर खूपच छान. त्याच्यानंतर कार्डिओ इज ऑल्सो व्हेरी गुड फॉर फर्टिलिटी. आणि जर काहीही जमत नसेल तर बेस्ट इज सूर्यनमस्कार. 10 सूर्यनमस्कार पासून सुरू करायचं आणि हळूहळू आपली जेवढी बॉडीचा एन्ड्युरन्स आहे, कपॅसिटी आहे, तेवढे सूर्यनमस्कारांची आवर्तनं करायची. आणि हे फक्त स्त्रीसाठी नाही, हे पुरुषांसाठी सुद्धा ऍप्लिकेबल आहे. दुसरं की बॉडीमध्ये विटॅमिन डी ची लेवल असते, ती खूप इम्पॉर्टंट असते दोघांच्या फर्टिलिटीसाठी. म्हणून पॉसिबल असेल तर सकाळच्या कोवळ्या उन्हात जायचं, पॉसिबल नसेल तर मग ॲटलिस्ट जेव्हा आपण फर्टिलिटी प्लॅन करतोय विटॅमिन डी सप्लिमेंटेशन घ्यायचं. आठवड्यातून एकदा असे 6 आठवडे आपण घेऊ शकतो. त्यानंतर जेवणामध्ये बेकरी प्रोडक्ट्स खूप खूप कमी करायचे. जी डिरेक्ट व्हाईट शुगर आहे, म्हणजे आपली चहातली शुगर झाली किंवा आपण कुठलेही स्वीट्स खातो त्यातली शुगर झाली, ती कट डाऊन करायची. आपली शुगर जरी नॉर्मल असेल तरीही, कारण इट एन्हान्सेस युअर फर्टिलिटी. नंतर जे पॅक फूड आहे, कॅन फूड आहे, ते कमी करायचं. आपण सहज प्लास्टिकच्या बॉटलने पाणी पितो, पण प्लास्टिक हॅज अ व्हेरी हार्मफुल इफेक्ट ऑन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. आपले परफ्यूम झाले, नंतर आपले सगळे हे जे मेकअप प्रॉडक्ट झाले, या सगळ्यांमध्ये खूप हार्मफुल इफेक्ट आहे आपल्या फर्टिलिटीवर. म्हणून हे सगळं मिनिमाइज करायचं. इनफॅक्ट ह्या थोड्याशा छोट्या छोट्या मॉडिफिकेशनने लगेच प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह येते. स्त्रियांनी आपला फर्टाईल पिरियड कसा ओळखावा? बरोबर. तर फर्टाईल पिरियड म्हणजे काय? असा कालावधी ज्याच्यामध्ये जर रिलेशन ठेवली तर प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस सगळ्यात जास्त असतात. तो कसा ओळखावा? तर सगळ्यात अगोदर फर्टाईल पिरियड हा कॉन्सेप्ट त्या कपलसाठी लागू आहे ज्या स्त्रीचे पिरियड्स हे रेग्युलर आहेत. रेग्युलरचा अर्थ काय? की त्यांचं सायकल हे अंदाजे 21 days टू अराउंड 35 daysच्या मध्ये येत आहे. या विंडोच्या बाहेर जर आपलं सायकल जात असेल तर दिस फर्टाईल विंडो कॉन्सेप्ट इज नॉट ॲप्लिकेबल. सो जर 30 दिवसांचं सायकल आहे किंवा 28 दिवसाचं सायकल आहे तर ऑन अन ॲव्हरेज फ्रॉम डे 11th ऑफ युअर पिरियड टू डे 16th ऑफ युअर पिरियड फर्टाईल पिरियड इज देअर. म्हणजे काय? या पिरियडमध्ये ओव्ह्युलेशन होण्याची किंवा एग रिलीज होण्याची मॅक्झिमम चान्सेस आहे. तर आपण मगाशीच जाणून घेतलंय की एगची लाईफ 24 hour आहे, पण आपण स्पर्मची लाईफ आहे 2 to 5 days. म्हणून आपला काय प्रयत्न आहे की एग येण्याच्या आधीही स्पर्म तिथे प्रेझेंट असावा आणि नंतरही असावा, जेणेकरून जेव्हा केव्हा एग येईल, एग फर्टिलाइज होईल आणि प्रेग्नन्सीचे चान्सेस मॅक्झिमाइज होतील. म्हणून डे 11 टू डे 16 फर्टाईल पिरियड आहे. तेव्हा जमल्यास ऑल्टरनेट डे रिलेशन ठेवायचे, नाही जमले तर ॲटलिस्ट वन्स इन अ 2 days तुम्हाला रिलेशन ठेवायचे आहे. दुसरं की डे 1 कुठला पिरियड पकडायचा? स्पॉटिंग झाली तर तो डे 1 आहे का? तर ज्या दिवशी प्रॉपर फ्लो आहे तो तुमचा डे 1 आहे. तिथून तुम्ही 11वा दिवस मोजायचा. म्हणजे स्पॉटिंगचा दिवस कन्सिडर करायचा नाही. स्पॉटिंगचा दिवस इज नॉट अ डे 1. ओके. बऱ्याचदा असं होतं की आपलं लग्न उशिरा होतं किंवा आपल्याला अजून पार्टनर भेटला नसतो किंवा करिअरमुळे आपण फॅमिली प्लॅनिंग पुढे ढकलतो. तर अशा केसमध्ये एग फ्रीजिंग करणं चांगलं की वाईट? तर एग फ्रीजिंग म्हणजे काय? तर अशा आपण काय करतो बेसिकली की आपल्या शरीराचं जे बायोलॉजिकल एज आहे त्या वयामध्ये एग्ज जी असतात, एगची क्वालिटी झाली, एग्सचा नंबर झाला, जसं जसं वय वाढत जातं एव्हरी इयर बाय 10% इट डिक्लाइन्स. सो आपण एग फ्रीजिंगमध्ये काय करतो की साधारणतः एका पर्टिक्युलर वयामध्ये आपण ती एग्स घेऊन लिक्विड नायट्रोजनमध्ये फ्रीज करतो, जेणेकरून जेव्हा आपल्याला प्रेग्नन्सी प्लॅन करायची तेव्हा आपल्याला ती यंग एजची एग्स मिळतील. जेव्हाही आपण यंग असताना प्रेग्नन्सी प्लॅन करतो, विशित प्लॅन केलेली प्रेग्नन्सी ही जास्त हेल्दी असते, जेनेटिकली नॉर्मल असते आणि त्याचा फर्टिलायझेशन रेट जास्त असतो. म्हणून आजकाल एग फ्रीजिंगचा ऑप्शन असतो. तर नेमकं एग फ्रीजिंग म्हणजे काय? तर मी मगाशीच सांगितलं की दर सायकलला एक एग रिलीज होतो. तर आपला काय प्रयत्न असतो की आपण पिरियड्स आल्यानंतर पहिल्या दिवशी ते ओव्ह्युलेशन पर्यंत अशी इंजेक्शन्स देतो जेणेकरून आपले मल्टिपल एग्स ग्रो होतील. ओके. आणि त्या मल्टिपल एग्स ग्रो होण्याचा काय फायदा आहे की ती सगळी एग्स
ग्रो होऊन आपण त्याचा साठा करू शकतो. बरं. सो ही सेम इंजेक्शन्स असतात जे आपण IVF साठी वापरतो. त्यानंतर अराउंड 13 ते 14व्या दिवशी जेव्हा एग्सची साईज साधारणतः 18 to 20 mm होते, आपण ती एग्स मॅच्युअर होण्यासाठी दुसरं इंजेक्शन देतो जे की ओव्युलेशनचं इंजेक्शन असतं. पण ओव्युलेशन होण्याच्या आधीच आपण भुलीद्वारे सोनोग्राफी गायडेड एग्स बाहेर काढतो. ही एग्स बाहेर काढल्यानंतर आपण त्यांची ग्रेडिंग करतो आणि त्यापैकी जे मॅच्युअर एग्स असतात ती आपण लिक्विड नायट्रोजनमध्ये फ्रीज करतो. ओके. तर मग हे एग्स आपण किती दिवस फ्रीज करू शकतो? ही एग्स आपण अगदी वर्षानुवर्ष लिक्विड नायट्रोजनमध्ये फ्रीज करू शकतो. अच्छा. सो जेव्हा तुम्ही एक 10 वर्षात हा कॉल घ्यायचा असतो की आपल्याला ही एग्स युटिलाइज करायची आहेत का, याची प्रोसिजर ओवम पिकअप पर्यंत IVF सारखी सेम प्रोसिजर असते. हो, म्हणजे ओवम पिकअप पर्यंत जी IVF ची प्रोसेस असते ती ऑलमोस्ट सेमच असते. सेम. फक्त आपण त्या एग मध्ये स्पर्म सोडून एम्ब्रिओ बनवत नाहीये एवढंच. कळलं. ठीक आहे. तर मग एग फ्रीजिंग खर्चिक आहे का? एग फ्रीजिंगची ओव्हरऑल कॉस्ट किती असते? सो एग फ्रीजिंग मध्ये 3 एलिमेंट आहे. इंजेक्शन्सची कॉस्ट, नंतर प्रोसिजरची कॉस्ट आणि नंतर फ्रीजिंग कॉस्ट. सो साधारणतः इंजेक्शन्स गोज अराउंड अप टू 50,000 डिपेंडिंग अपॉन विच इंजेक्शन्स वी आर युझिंग. त्यानंतर प्रोसिजर कॉस्ट इट सेल्फ इज अराउंड 50 to 75,000 अँड फ्रीजिंग इज इयरली चार्जेस विच इज नियर अबाउट 5,000 to 15,000. ओके. सो असं मिळून अराउंड 1.5 लाखापर्यंत एक फ्रीजिंगचं बजेट असतं. बरं. तर मग एग फ्रीजिंग करण्यासाठी काही वयोमर्यादा आहे का? सो आयडियली बिटवीन 23 to 35 यू कॅन गो फॉर एग फ्रीजिंग. आफ्टर 35 ऑल्सो यू कॅन गो फॉर एग फ्रीजिंग. पण जो एग काउंट असतो तो परत अगेन ऑन डिक्लाइनिंग साईड असतो, कमी होतो. पण म्हणजे जशी आपली मेन्स्ट्रुअल सायकल येत जाईल तसे ते एगची काउंट कमी होत जाते. राईट? येस. ओके. कळलं. तर समज आता आपल्याला टेस्टमध्ये कळलं की आपण नॅचरली कन्सीव्ह करू शकत नाही, तर त्यापुढे आपण पुढची स्टेप म्हणून काय करावं की डायरेक्ट IVF हाच एक ऑप्शन आहे? सगळ्यात अगोदर कधीही कपलला IVF हाच फर्स्ट ऑप्शन नसतोच. अनलेस अँड अंटिल काही ग्रॉस ॲनॉमली आहे, काही ग्रॉस ॲबनॉर्मॅलिटी आहे तर गोष्ट वेगळी आहे. पण साधारणतः बरेच कपल हे बेसिक प्रायमरी टेस्ट करून कधी कधी थायरॉइड ॲबनॉर्मल असतं त्याचं करेक्शन केलं की, शुगर ॲबनॉर्मल असते त्याचं करेक्शन केलं की, किंवा काही छोटी मोठी करेक्शन्स केली, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन केली की कन्सीव्ह होतात. सो ओव्हरऑल कन्सेप्शन रेट किती आहे? जर प्रेग्नन्सी प्लॅन करायला तुम्ही घेतलात तर एका वर्षामध्ये 85% चान्सेस आहे की कपल नॅचरलीच कन्सीव्ह होतात. अरे वा. 2 वर्षामध्ये 95% चान्सेस आहे की कपल नॅचरली कन्सीव्ह होतात. पण त्यानंतर कन्सेप्शनचे चान्सेस कमी होतात. सो नेमकं काय कारण आहे ते जाणून घेऊन मग आपण पुढे डिझाईन करतो की लाईन ऑफ ट्रीटमेंट काय असेल. बरं. प्लॅनिंग करायचे असेल तर एखाद्या जोडप्याने फर्टिलिटी कन्सल्टंटशी कन्सल्ट केलेले कधीही चांगले. बरोबर. पण त्याला पण एक लिमिट आहे. इफ युअर एज इज लेस दॅन 35 आणि यू आर ट्राईंग सिन्स 1 year देन इट इज अ गुड टाइम टू मीट फर्टिलिटी कन्सल्टंट. जर तुमचं एज हे मोर दॅन 35 आहे बट लेस दॅन 40 आहे आणि तुम्ही 6 महिने झाले ट्राय करताय, देन यू कॅन मीट अ फर्टिलिटी कन्सल्टंट. इफ युअर मीन्स फिमेल्स एज इज within 40s and she is trying since 2 to 3 months and naturally not able to conceive, मग त्या येऊन आम्हाला भेटू शकतात. स्त्रियांच्या फर्टिलिटीसाठीचं एज लिमिट आता आपण डिस्कस केलं, तर तसंच पुरुषांना देखील काही एज लिमिट असतं का? हो, नक्कीच. फक्त एवढंच आहे की फॉर्च्युनेटली पुरुषांची जी एज लिमिटची विंडो आहे ती ब्रॉडर आहे. सो फॉर अ मेल टू हॅव अ अँड्रोपॉज इट इज 55 to 60. पण अप टू 50 years ऑफ एज मेल स्पर्म हे चांगले फंक्शनल असतात. आणि जर समजा ते स्मोक किंवा अल्कोहोल कन्झ्युम करत असतील तर ही लिमिट डिरेंज असते. जर एखादी व्यक्ती स्मोकिंग करत आहे किंवा अल्कोहोल घेत आहे तर अशा पुरुषांच्या स्पर्म मध्ये मोटिलिटीचे प्रॉब्लेम्स शिवाय काउंटचे प्रॉब्लेम हे कुठल्याही वयात दिसून येऊ शकतात. मग स्त्रियांना देखील असंच लागू होतं का अल्कोहोलच्या बाबतीत? नक्कीच. अल्कोहोल आणि स्मोकिंगच्या बाबतीत स्त्रियांमध्ये एकतर प्रेग्नन्सी लांबते, AMH काउंट डिक्रीज होतो आणि जरी प्रेग्नन्सी राहिली तरी प्रीटर्म डिलिव्हरीच्या चान्सेस असतात, बाळाची ग्रोथ ही छोटी होण्याचे चान्सेस असतात. इनफॅक्ट बऱ्याचदा आमच्याकडे खूप महिला येतात ज्यांना आधी स्मोकिंगची सवय असते आणि मग जेव्हा त्या प्रेग्नंट होतात
दे कॅनॉट क्विट. हो. आणि ह्याच्यामुळे काय होतं की वरचे वर अराउंड हम्म. जशी जशी प्रेग्नन्सी पुढे जाते ब्लिडिंग स्पॉटिंग दिसतं किंवा वरचे वर प्रीटर्म कॉन्ट्रॅक्शन्स त्यांना होत राहतात. हम्म. सो स्मोकिंग इज ऑलवेज बॅड हम्म. whether it comes to female or male, but when it comes to female it is more dangerous. हम्म. सो जेव्हा प्रेग्नन्सी जर्नी आहे किंवा फर्टिलिटी जर्नी आहे हम्म. स्मोकिंग हे अवॉइडच करायचं असा माझा सल्ला असेल. फर्टिलिटी रिलेटेड लोकांचे काही मिथ्स आहेत ते आपण आता डिस्कस करू असे मला वाटते. इंटरकोर्स करते वेळी आपली पोझिशन कशी असावी? सो देर इज नो स्पेसिफिक पोझिशन रेकमेंडेड ओके. टू कन्सीव. ओके, एनी पोझिशन इन विच कपल इज कम्फर्टेबल इज आयडियली रेकमेंडेड. बरं. प्रेग्नन्सीचे चान्सेस हे तेवढेच राहतात जर प्रॉपर इरेक्शन इजॅक्युलेशन आणि इन्सर्शन झालेलं असेल तर. अजून एक म्हटलं जातं की बाबा आफ्टर इंटरकोर्स पाय वर करून ठेवावे जेणेकरून म्हणजे असं लोकांना वाटतं की ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे सीमन बाहेर येण्याचे चान्सेस असतात तर त्यामुळे कन्सिव्ह होणार नाही ह्या भीतीपोटी बऱ्याचशा स्त्रिया आफ्टर इंटरकोर्स पाय वर करून बऱ्याच वेळ थांबतात. तर ते योग्य आहे की अयोग्य आहे? सो सायन्स सांगतं की इवन इफ एलिव्हेशन इज गिवन आफ्टर इंटरकोर्स सेम प्रेग्नन्सी रेट आहे इफ नॉट गिवन आफ्टर इंटरकोर्स. ओके. सो सायंटिफिकली एव्हिडन्स नाही आहे त्याच्यामुळे female and male both should be comfortable after intimacy. सो प्रेग्नन्सी राहते. रिलेशन ठेवल्यानंतर सिमेन बाहेर येतं तर त्याने प्रेग्नन्सीचे चान्सेस कमी होतात का? सिमेन हे नॅचरली विस्कस असतं म्हणजे थोडंसं थिक असतं. जेव्हा ते वजायनाच्या कॉन्टॅक्टमध्ये येतं वजायनल म्युकसच्या रिॲक्शनमुळे ते लिक्विफाय होतं. नॉर्मल अमाऊंट किती असतो 2 to 5 ml. पण स्त्रीला प्रेग्नन्सीसाठी आणि युट्रसची कपॅसिटी किती असते 0.3 to 0.5 ml. म्हणून उरलेलं लिक्विड हे बाहेर येतं विच इज ॲब्सोल्युटली नॉर्मल. आणि तसं झालं तरीही प्रेग्नन्सी ही राहते. आफ्टर ओव्ह्युलेशन अल्टरनेट डेजनी रिलेशन ठेवणं गरजेचं आहे असे म्हणतात किंवा ते रिकमेंडेड असतं तर असे का? ऑल्टरनेट डेनी आपण रिलेशन ठेवायला सांगतो त्याच्या मागे लॉजिक असं आहे की स्पर्मची लाईफ अंदाजे 2 ते 5 दिवस आहे. सो इफ अ पर्सन हॅज केप्ट रिलेशन ऑन ओव्ह्युलेशन डे जेव्हा ओव्ह्युलेशन झालं त्या दिवशी रिलेशन ठेवलेले आहे तेव्हा स्पर्मचा साठा शरीराच्या बाहेर पडलेला आहे. गिव्ह इट अ रेस्ट ऑफ 1 day आणि मग आपण नेक्स्ट दिवशी जरीही इंटरकोर्स केला 1 दिवस सोडून तरीही आपल्याला प्रेग्नन्सीचे चान्सेस हे चांगलेच असतात. सो म्हणून ते 1 दिवसाआड असं सांगितलेलं आहे. दुसरं जेव्हा आपण हे टाइम्ड इंटरकोर्स करायला सांगतो किंवा टाइमली रिलेशन ठेवायला सांगतो तेव्हा कपलमध्ये स्पेसिफिकली मेल्समध्ये एक वेगळंच टेन्शन असतं परफॉर्मन्स अँझायटी असते. सो ती सुद्धा ओव्हरकम होण्यासाठी आपण सांगतो की 1 दिवसाच्या गॅपनी तुम्ही फर्टाईल विंडोमध्ये रिलेशन ठेवा. समज एखादं कपल प्रेग्नन्सी प्लॅन करत आहे आणि त्या स्त्रीचं नेक्स्ट मंथमध्ये पिरियड मिस झालंय पण तिला स्पॉटिंग येतंय तर मग अशा वेळी ती प्रेग्नेंट आहे हे समजावं की तिला नेक्स्ट पिरियड सायकल आले असं समजावं? सो स्पॉटिंग कुड बी बिकॉज ऑफ इम्प्लांटेशन ब्लिडिंग. इम्प्लांटेशन म्हणजे काय? गर्भ हा गर्भाशयाच्या आतल्या लेअरमध्ये म्हणजे एंडोमेट्रियममध्ये रुजणे. तर इम्प्लांटेशन ब्लिडिंग कधी दिसू शकतं? अगदी ओव्ह्युलेशन नंतर 6व्या दिवशी म्हणजे साधारणतः 21-22व्या दिवशी दिसू शकतं किंवा पिरियड येण्याच्या दिवशी म्हणजेच बरोबर मंथली सायकलच्या दिवशीही दिसू शकतं. तर ते इम्प्लांटेशन ब्लिडिंग असू शकतं किंवा जस्ट डिलेड इन पिरियड ही असू शकतं. तर काय करायचं जर तुमची समजा 1 तारखेला पिरियड आलेला आहे पुढच्या 1 तारखेला पिरियड नाही आला गिव्ह इट अ गॅप ऑफ 2 to 3 days. नाहीच पिरियड आला किंवा स्पॉटिंगच होतोय एक घरच्या घरी युरिन प्रेग्नन्सी टेस्ट करून कन्फर्मेशन करायचं. ओके. असाच आम्ही इनफर्टिलिटी IVF आणि बऱ्याचशा विषयांवरती उहापोह केला आहे तोही देखील तुम्ही नक्की पहा. आमचे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर ते लगेच करा. धन्यवाद.